विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स. टुडे वी विल लर्न अगेन चॅप्टर नंबर 12, प्रॉफिट अँड लॉस, and in this topic we will learn how to find out the profit or loss percent. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण प्रॉफिट आणि लॉस कसा काढायचा ते शिकलो. आज आपण शिकू प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट. चला शिकूया. चला, सो प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट अँड लॉस. काय शिकणार आज आपण? प्रॉफिट आणि लॉस पर्सेंटेज कसं काढायचं. ठीक आहे. मागच्या चॅप्टर मध्ये आपण पर्सेंटेज कसं काढायचं शिकलोय. चला, ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल. अब्बास बॉट व्हेजिटेबल्स वर्थ ₹400 अँड सोल्ड देम फॉर ₹650. विद्यार्थी मित्रांनो, अब्बासने काय केलं? भाजीपाला घेतला. किती मध्ये? 400 ला. अँड सोल्ड देम फॉर ₹650. 650 ला विकला. बलबीर बॉट फ्रुट्स फॉर ₹300. त्याने ₹300 फ्रुट्स घेतले अँड सोल्ड देम फॉर ₹500. आणि त्याने ₹500 विकले. हुज ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. दोघांपैकी कोणाचं ट्रान्झॅक्शन प्रॉफिटेबल आहे? काय वाटतं तुम्हाला? बघा, अब्बासने वस्तू खरेदी केल्या 400 मध्ये, बलबीरने वस्तू खरेदी केल्या 300 मध्ये. अब्बासने विकल्यानंतर 650 आले, बलबीरने विकल्यानंतर 500 आले. की कोणाचा ट्रान्झॅक्शन मोर प्रॉफिटेबल आहे? विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस शंका आली, काय करायचं? त्याचं प्रॉफिटचं पर्सेंटेज काढायचं. म्हणजेच काय? अब्बासला 400 रुपयावर जे काही मिळाले, 100 वर किती मिळाले? बलबीरला 300 रुपयावर जे काही प्रॉफिट मिळालं असेल तर 100 वर किती मिळालं? ते दोघांचंही 100 वर काढायचं. का बरं? कारण दोघांची कॉस्ट प्राइस वेगळी वेगळी आहे. चला, सो बघा, ट्रान्झॅक्शन ऑफ अब्बास अँड ट्रान्झॅक्शन ऑफ बलबीर. आपण दोघांचे ट्रान्झॅक्शन करूया. आता बघा, अब्बासने काय केलं? व्हेजिटेबल घेतलेले आहे. सो कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल इज ₹400. सेलिंग प्राइस ऑफ व्हेजिटेबल इज ₹650. बघा, यालाही प्रॉफिट झालेला आहे, जास्त पैशात विकला. अँड कॉस्ट प्राइस ऑफ बलबीर इज ₹300 अँड सेलिंग प्राइस ऑफ बलबीर इज ₹500. बघा, पाहू आता दोघाला किती प्रॉफिट झाला. तो प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. अब्बासचं प्रॉफिट काढूया. 650 मायनस 400. 650 मधून 400 मायनस करूया. सो अब्बास गॉट ₹250 प्रॉफिट. अब्बासने ₹250 कमवले. आता बलबीरचा काढूया. बघा, सेलिंग प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस ऑफ बलबीर इज ₹500. कॉस्ट प्राइस इज ₹300. 500 मायनस 300 दॅट इज 200. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे काय लक्षात येऊन आलं की अब्बासने ₹250 कमवले, पण ही स्पेंड ₹400. 400 त्याला स्वतःचे खर्च करावा लागेल. बलबीर गॉट ₹200 बट ही स्पेंड ₹300. ₹300 त्याच्या स्वतःचे खर्च करावे लागले, तेव्हा ₹200 कमवले. आता काय करायचं? काय वाटतं, दोघांपैकी कोणाचा व्यवहार प्रॉफिटेबल आहे? विल फाइंड आउट द प्रॉफिट पर्सेंट. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट पर्सेंट काढूया. आपण मागच्या चॅप्टर मध्ये शिकलो आहे. अब्बास मेड अ प्रॉफिट ऑफ ₹250. बलबीर मेड अ प्रॉफिट ऑफ ₹200. चला, दोघांचे प्रॉफिट पर्सेंट काढूया. बाबर कसं काढायचं? पहा, अब्बासला ₹250 प्रॉफिट झालं अँड कॉस्ट प्राइस कितीची आहे व्हेजिटेबलची? 400. बलबीरचं प्रॉफिट 200 आहे आणि कॉस्ट प्राइस किती आहे? 300 आहे. बरोबर आहे. ₹300 ₹200 कमवले आहे. चला, आपण हे रेशो रूपात मांडूया. अब्बास मेड अ प्रॉफिट ऑफ ₹250 अँड बलबीर प्रॉफिट वॉज 200. बरोबर आहे. हाऊएव्हर द कॉस्ट प्राइस इच ऑफ देम वॉज डिफरंट. दोघांचे कॉस्ट प्राइस वेगवेगळे आहे. जर दोघांचं कॉस्ट प्राइस सेम असतं तर पटकन सांगता आलं असतं कोणाचा व्यवहार प्रॉफिटेबल आहे. पण काय करायचं? टू कम्पेअर वी शॅल हॅव टू फाइंड आउट द पर्सेंटेज ऑफ द प्रॉफिट. प्रॉफिटचं पर्सेंट काढायचं. ठीक आहे. लेट अस सपोज द अब्बास मेड A% अँड बलबीर मेड B% प्रॉफिट. असं समजूया की याला 400 वर 250 प्रॉफिट झालं, म्हणजे A% झालं, म्हणजे 100 वर त्याने A कमवले. आणि बलबीरला 300 वर ₹200 प्रॉफिट झालं, म्हणजे बलबीरने B% म्हणजे त्याने 100 वर B% कमवले. 100 वर किती B% म्हणजे काय? 100 वर त्याला किती रुपयाचं प्रॉफिट? A% म्हणजे काय? अभ्यासला A रुपयावर. 100 वर किती झालं प्रॉफिट? ठीक आहे. तर आपल्याला 100 वर किती झालं ते माहित नाहीये. चला, आपण सर्वात पहिले अब्बासचं प्रॉफिट काढूया. बघा, अब्बास रेशो ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट इज A/100 अँड 250/400. अब आपल्याकडे दोन रेशो अब्बासचे. कोणते? आपण काय समजलंय? अब्बासचा प्रॉफिट A% आहे, म्हणजे 100 रुपयावर झालेलं प्रॉफिट हे आहे, आणि हे 250 कशावर झालेलं आहे? 400 वर झालेलं आहे. म्हणजेच काय? ही गॉट ₹250 व्हेन ही स्पेंड 400. याचा आपल्याला पर्सेंट काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे 100 वर किती झालं, म्हणून आपण समजलं 100 वर A.
हे दोन्ही रेशो सारखे आहे. सो ए डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 250 डिवाइड बाय 400. काय हे 100 कसे कॅन्सल करायचे? फर्स्ट राईट डाऊन ऍज इट इज, जशा तसे लिहायचे. ए ला 100 ने डिवाइड केलाय, 100 कैसे कॅन्सल होईल? डिवाइड मल्टिप्लाय बाय 100 बोथ साइड, दोन्ही बाजूला 100 ने मल्टिप्लाय करायचं. 100 डिवाइड बाय 100 इज 1. बघा लेफ्ट साइडला काय शिल्लक राहिलं, आणि 100 आणि 400 आहे बघा, हे दोन्ही संख्या 100 ने भाग जातो. तो 100 वनचा 100, 100 4चा 400. ठीक आहे. बघा लेफ्ट साइडला काय शिल्लक राहिलं, ए. तो ए इज इक्वल टू 250 इंटू 1 डिवाइड बाय 4. न्यूमरेटर मध्ये काय 250 इंटू 1 and divide by 4. So 250 into 1 is 250 divide by 4. 250 ला 4 ने डिवाइड करू, काय आलं 62 इंटिजर 1/2. म्हणजे त्याला 62 1/2 म्हणजे काय अर्धे, पण 0.50 म्हणजे त्याला 62 रुपये 50 पैसा माहित झाला. 100 रुपयावर कुणाला? अब्बासला. आता पाहू बलबीरला किती झाला. नाव विल फाइंड आउट द पर्सेंटेज प्रॉफिट पर्सेंट ऑफ बलबीर. चला बलबीरचं प्रॉफिट पर्सेंट काढूया. लेट अस सपोज अब्बास मेड B% प्रॉफिट. त्याला 300 वर 200 रुपयाचं प्रॉफिट झालं, म्हणजे 100 रुपयावर बी झालं. कारण आपल्याला माहित नाही 300 वर 200 म्हणजे 100 वर किती, तोंडी सांगता येत तसं. 300 वर 200 सांग किती असेल. तर चला विचार करूया. बघा बलबीर रेशो ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट, त्याचा कॉस्ट आणि प्रॉफिटचा रेशो काय बघा, B/100 अँड 200 डिवाइड बाय 300. म्हणजे काय 300 वर 200 रुपयाचं प्रॉफिट, त्यालाच आपण B% म्हटलेलं आहे. 300 वर 200 रुपयाचं प्रॉफिट झालं, 100 वर किती झालं आपल्याला माहित नाही, ते आपण काढतोय. चला दोन्ही रेशो सारखे ठेवूया. बी डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 200 डिवाइड बाय 300. आपण कशाचं प्रॉफिट पर्सेंट काढतोय? बलबीरचं. ठीक आहे. फर्स्ट राईट डाऊन ऍज इट इज. आता बी ला 100 ने डिवाइड केलाय, 100 कॅन्सल करण्यासाठी दोन्ही बाजूला मल्टिप्लाइड बाय 100, बोथ साइड मल्टिप्लाइड बाय 100. 100 कॅन्सल करा, कारण दोन्ही एक 100 न्यूमरेटर मध्ये आहे, एक 100 डिनॉमिनेटर मध्ये आहे. आता बघा हे 100 आणि 300 दोन्ही 100च्या भाड्यातले आहे, भाग देऊन छोटा करा संख्या. 100 वनचा 100, 100 3 300. ठीक आहे. आता इथे काय शिल्लक राहिलं लेफ्ट हँड साइडला बी. सो बी इज इक्वल टू 200 इंटू 1 डिवाइड बाय 3. 200 इंटू 1 डिवाइड बाय 3. बघा 200 इंटू 1 डिवाइड बाय 3 काय आलं बघा, 201 इंटू डिवाइड बाय 3 इज 66 इंटिजर 2/3. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे दोन्ही ट्रान्झॅक्शन आपण एका याच्यामध्ये पाहू. बघा काय झालं, अब्बास गॉड 62 इंटिजर 1/2 म्हणजे 62.5 रुपये कमवले 100 वर. आणि बलबीरने किती कमवलं, 66 इंटिजर 2/3 म्हणजे 66 रुपये, आणि 2 इंटिजर 1/3 पैसे. ठीक आहे. तर 3 ने डिवाइड केल्यावर 2 ला 3 ने डिवाइड करा, तुम्हाला पैसे मिळतील हे. म्हणजे आता सांगा, याला प्रॉफिट झाला 62 इंटिजर 1/2 आणि याला प्रॉफिट झाला 66 इंटिजर 2/3. हे कशावर आलेलं प्रॉफिट आहे विद्यार्थी मित्रांनो? 100वर. म्हणजे 400 वर 250 कमवले, म्हणजे 100 वर 62 रुपये 50 पैसे कमवले. आणि बलबीरने 300 वर 200 कमवले, म्हणजे 100 वरती कमवले 66 रुपये काही पैसे. बघा याचं कोणाचा ट्रान्झॅक्शन प्रॉफिटेबल आहे? व्हेरी गुड. ट्रान्झॅक्शन ऑफ बलबीर इज मोर प्रॉफिटेबल. विद्यार्थी मित्रांनो, बलबीरचं ट्रान्झॅक्शन मोर प्रॉफिटेबल. आता हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडने करूया. बघा सेम एक्झाम्पल मेथड 2 बाय युझिंग फॉर्म्युला. बघा गणित दिलंय आपल्याला. अब्बासने व्हेजिटेबल 400 ला घेतले, 650 ला विकले. बलबीरने 300 रुपयाचे फ्रूट घेतले, 500 ला विकले. फर्स्ट विल फाइंड आउट द प्रॉफिट. पहिले प्रॉफिट काढायचं आणि मग बघा प्रॉफिट पर्सेंट काढायचा. हा फॉर्म्युला आहे. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. प्रॉफिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं, पण त्याला कॉस्ट प्राइस ने डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला त्यानं 100 वर किती कमवले ते माहित पडणार. आणि समजा लॉस झाला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर हा फॉर्म्युला वापरायचा. पहिले लॉस काढायचा आणि मग लॉस पर्सेंट काढायचं. लॉस इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. हे दोन फॉर्म्युले कधी वापरायचे? जर गणितात लॉस झाला. हे दोन फॉर्म्युले कधी वापरायचे? जर गणितात प्रॉफिट झाला. आता या गणितात प्रॉफिट झालाय, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आपण युज करणार नाही. चला आपण हेच गणित पुन्हा सोडवूया. बघा ट्रान्झॅक्शन ऑफ अब्बास, ट्रान्झॅक्शन ऑफ बलबीर. बघा कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल ₹400, सेलिंग प्राइस ऑफ व्हेजिटेबल इज 650. बलबीरचं बघा कॉस्ट प्राइस ऑफ फ्रुट्स इज 300, सेलिंग प्राइस ऑफ फ्रुट्स इज 500. पहिले काय करायचं? दोघांचे प्रॉफिट काढायचं. चला याचा प्रॉफिट काढू. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे? 650 मायनस 400. सांगा किती आलं? 250. चला याचा बलबीरचं प्रॉफिट काढू. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस.
सेलिंग प्राइस इज 500 मायनस 300 दॅट इज 200. बलबीरने 200 रुपये कमवले. कधी? जेव्हा स्वतः जो 300 रुपये खर्च केले. अब्बासने 250 कमवले, पण कधी? स्वतः जो 400 खर्च केले. आता आपल्याला काय करायचं आहे? दोघांचे प्रॉफिट पर्सेंट. तर पहा, प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला मी आताच सांगितला. पहिले आपण काढू अब्बासचं प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बघा, प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. प्रॉफिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 250 ला 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि खाली ठेवायची कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस कोणती आहे? 400. चला बघा, प्रॉफिट इज 250. ठीक आहे, हे बघा प्रॉफिट. मग ठेवायचं इंटू 100 ठेवलं, मग कॉस्ट प्राइस किती आहे बघा? 400. घरी सोपं करू, 100 आणि 400 दोघालाही 100 ने भाग जातो. 100 वन जा 100, 100 फोर जा 400. आता बघा, 250 इंटू 1 इज 250. 250 ला x ने मल्टिप्लाय करा, काय होईल? 250 आणि डिवाइड बाय 4 ने डिवाइड करूया आपण. काय 4 ने डिवाइड केल्यावर काय ना 62 इंटीजर 1/2. चला आपण आता बलबीरचा प्रॉफिट पर्सेंट काढू. म्हणजे बलबीरने 300 रुपयावर 200 कमवले, म्हणजे 100 वर किती कमवले? त्या प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय? 100 वर कमवलेले रुपये. चला याचं काढूया. फॉर्म्युला कोणता? प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. चला फॉर्म्युला लिहूया. बघा, प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. कसं काढायचं? हा जो प्रॉफिट आहे याला 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि खाली लिहायची कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस कोणती आहे? 300. चला आपण लिहूया. बघा, प्रॉफिट किती आहे सांगा लवकर? 200. 200 हा दिला प्रॉफिट लिहिला, त्याला इंटू 100 त्याच्या समोर लिहायचं इथे. बघा, इंटू 100 खाली काय लिहायची? कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे? 300 आहे बघा. चला गणित सोपं कसं करायचं? 100 आणि 300 बोथ नंबर आहे डिव्हिजिबल बाय 100. दोघालाही 100 ने भाग जातो. 100 वन जा 100, 100 थ्री जा 300. चला आता काय वर काय शिल्लक राहिलं? 200 इंटू 1 डिवाइड बाय 3. 201 इंटू डिवाइड बाय 3 बघा काय आलं? 66 इंटू 2/3. इथे विद्यार्थी मित्रांनो, हा आला आपलं गणित फॉर्म्युला यूज करून. म्हणजे अब्बासने 100 रुपयावर 62 रुपये काही पैसे कमवले आणि बलबीरने 100 वर 66 रुपये काही पैसे कमवले. मग सांगा कोणी जास्त कमवले? हा, बलबीर ट्रान्झॅक्शन इज मोर प्रॉफिटेबल. म्हणजे बलबीरने पैसे जास्त कमवलेले आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला बघा तुम्हाला काय वाटलं? अब्बासने पैसे जास्त कमवले, पण लक्षात घ्या हे 250 रुपये कमवण्यासाठी त्याला स्वतः जवळचे 400 रुपये खर्च करावे लागले आणि बलबीरला 200 रुपये कमवण्यासाठी स्वतः जवळचे 300 रुपये खर्च करावे लागले. म्हणजे त्याने 100 वर किती कमवले? 66 रुपये काही पैसे. आणि अब्बासने किती कमवले? 62 रुपये काही पैसे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट काढायचं. पहिले प्रॉफिट काढायचं, मग प्रॉफिट पर्सेंट काढायचं. जर लॉस झाला असेल तर पहिल्यांदा लॉस काढायचा, देन यू विल हॅव टू फाइंड आउट द लॉस पर्सेंट. प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय? 100 रुपयावर झालेला फायदा. लॉस पर्सेंट म्हणजे काय? 100 रुपयावर झालेलं नुकसान. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ स्टुडंट, वी विल सॉल्व द सेकंड एक्झाम्पल. सीमा bought vegetables for rupees 800, paying rupees 40 in transport, brought them to her shop. On selling the vegetable, she got rupees 966. Did she make a profit or loss? What was the percentage? विद्यार्थी मित्रांनो, दोन प्रश्न विचारले. Did she make a profit or loss? तिला प्रॉफिट झाला की लॉस झाला? And what was the percentage? पर्सेंटेज म्हणजे काय? 100 वर तिने किती कमवले किंवा किती नुकसान झालं. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? दोन गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. कोणत्या? व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल, व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ व्हेजिटेबल. आणखी काय माहित पाहिजे तुम्हाला? हा, त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला. सो फर्स्ट वी विल फाइंड आउट प्रॉफिट और लॉस. चला, व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल सांगा. व्हेजिटेबलचं कॉस्ट प्राइस किती आहे? टोटल कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल इज 800 प्लस 40. तिला 40 रुपये ट्रान्सफरसाठी सुद्धा खर्च झाले. आपण पाहिलाय टोटल कॉस्ट प्राइस, शिकलो ना की कोणती वस्तू विकण्याच्या आधी जो जो खर्च येतो त्यांचं टोटल ऍडिशन म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस. सो टोटल कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल इज रुपीज 840. विद्यार्थी मित्रांनो, तिला घरी येतपर्यंत भाजीपाला पडला 840 रुपयाला. मग काय केलं? ऑन सेलिंग द व्हेजिटेबल शी गॉट रुपीज 966. किती मध्ये विकला? द सेलिंग प्राइस ऑफ द व्हेजिटेबल इज सांगा लवकर. 966. बघा, शी बॉट द व्हेजिटेबल ऑन रुपीज 840 and she sold the vegetable on rupees 960. 966 रुपयाला विकली आणि 840 ला भाजीपाला घेतला होता. हा, काय झालं?
सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस जास्त आहे. चला म्हणजे काय झाला, प्रॉफिट झाला. सो फर्स्ट वी विल फाइंड आउट द प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सो सेलिंग प्राइस इज 966 and cost price is 840. बघा 966 minus 840, 126. So she earned rupees 126 after selling the vegetable. भाजीपाला विकल्यानंतर 126 रुपये कमवले, म्हणजे तिला प्रॉफिट झालाय. आता काय विचार, व्हॉट ऑफ द पर्सेंटेज, म्हणजे काय, आता 126 रुपये कमवण्यासाठी स्वतः जवळचे 840 रुपये खर्च करावे लागले. मग पर्सेंटेज म्हणजे काय, जर तिने 100च रुपये स्वतः जवळचे खर्च केले असते तर किती कमवले असते. चला आपण प्रॉफिट पर्सेंट काढू. आठवते का प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला? प्रॉफिट पर्सेंट सांगा लवकर, काय फॉर्म्युला आहे? व्हेरी गुड. प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. प्रॉफिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं, कॉस्ट प्राइसला डिवाइड करायचं, तर तुम्हाला काय मिळेल, तिने 100 रुपयावर किती कमवले. जर तिने 100 रुपयाचा भाजीपाला आणला असेल किती कमवले असते. सो प्रॉफिट बघा, प्रॉफिट किती आहे, 126. प्रॉफिटच्या खाली प्रॉफिट लिहू 126. चला त्याला काय करायचं, मल्टिप्लाइड बाय 100 लिहायचं आणि डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस? कॉस्ट प्राइस इज 840. ठीक आहे. चला गणिताला सोपं करूया. 1 0 खोडून टाकू खाली याचा आणि वरचा. आता बघा ह्यात 126 आणि 84 कोणत्या वाड्यातल्या माहिती आहे का तुम्हाला? व्हेरी गुड. 14. 14 9 जा 126 अँड 14 6 जा 84. चला आता काय झालं, संख्या छोट्या झाल्या भाग दिल्यामुळे. आता वर काय आलं, 9 into 10 and divided by 6. 9 into 10 सांगा लवकर, 9 into 10 90 divided by 6. चला 6 ने डिवाइड करू. 90 divided by 6 is 15. तर विद्यार्थी मित्रांनो तिला तिचं प्रॉफिट पर्सेंट किती आहे, 15. म्हणजे तिने 100 रुपयावर 15 रुपये कमवले आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज 15%. म्हणजे सीमा मेड अ प्रॉफिट ऑफ 15%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.